गडिंग्लज येथे प्रभाग 1 मध्ये श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात कचरा डेपो व दफनभूमी आरक्षण नियोजित केले आहे। या विरोधात संघर्ष समिती स्थापन झाली असून आज त्याचा जनाक्रोश मोर्चा परिसरातून प्रांत कार्यालय आणि नगरपालिकेवर काढण्यात आला। सुरुवातीपासून मोठ्या संख्येने या मोर्चेत सर्व पक्षीय नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। आज वडरगे रोड परिसरामधील गट नंबर 336 व 338 येथील कचरा डेपो, दफनभूमी, वाचनालय व टाउन हॉल हे आरक्षण रद्द व्हावेत यासाठी जो पूर्वनियोजित मोर्चा होता तो आज पार पडला। प्रांत कार्यालयावर बहुसंख्येने लोक आज वडरगे रोड व इतर प्रभागातील व त्याचप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक आज उपस्थित होते। सन्माननीय प्रांताधिकारी काळबांडे साहेब व मुख्याधिकारी ढेकळे साहेब यांना प्रांत ऑफिस परिसरातच निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे की इथून पुढं जी शासकीय प्रोसिजर पार पाडायची आहे त्याकरता नगरपालिकेचा अधिकारी उपलब्ध करून द्यावा। त्याचप्रमाणे मोर्चाने आम्ही मागणी केली होती की नगरपालिकेनं योग्य तो ठराव घालून द्यावा। त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये येत्या 5-6 दिवसामध्ये योग्य त्या पद्धतीने ठराव करून हा देण्यात येईल की जेणेकरून सदर आरक्षण रद्द करण्यासाठी मदत होईल। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मोर्चा पार पडला त्याच परिसरामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष उपस्थित होते। नगराध्यक्षांना सुद्धा सर्व मोर्चेकरींनी विनंती केल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सहकार्य करण्याचं पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे आणि हे आरक्षण रद्द करण्याकरता सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीला सर्वतोपरी मदत करून पुण्यापर्यंत जी काही कागदपत्रं आहेत ती नगरपालिका व संघर्ष समिती यांच्या माध्यमातून पोचवून सदर आरक्षण हे रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्याची सुरुवात आज या मोर्चाने झालेली आहे। एक सेकंड आबा, ऊन बरं डोक्यावर अमरदा हा झालेला आहे। साहजिकच वडरगे रोड परिसरामध्ये म्हणजे महालक्ष्मी परिसरामध्ये जी 3 आरक्षणच पडलेले आहेत, एक दफनभूमी, दुसरा कचरा डेपो आणि टाउन हॉल आणि वाचनालय। वास्तविक आमचा वडरगे रोड परिसर हा पूर्ण रेसिडेन्सी एरिया आहे। इथं जवळपास 3-3.5 हजार लोकवस्ती असलेली आणि घरं असलेली लोक वास्तव्य करतात आणि वास्तवामध्ये कचरा डेपोचं आरक्षण पडणं हे साफ चुकीचं आहे। नगररचना पुणे जे विभाग आहेत त्यांच्याकडे हरकती ह्या येत्या 15 दिवसामध्ये हरकती द्यायचे। आजच आम्ही मागच्या वेळी ज्यावेळी आमची एक पहिली बैठक झाली त्यावेळी आदरणीय मुश्रीफ साहेबांना आम्ही त्या वडरगे रोडचे सर्व आपले नागरिकांनी एक निवेदन दिलं होतं। त्याचवेळी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं होतं की नगररचना विभाग पुणे इथं हरकती घ्याव्यात आणि त्या हरकतीनंतर त्याची सुनावणी होईल आणि निश्चितच शासन स्तरावर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे की हे जे कचरा डेपो आणि दफनभूमीचं जे आरक्षण पडलं आहे ते रद्द करण्यासाठी साहेब पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहेत आणि हे आरक्षण रद्द करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक ही या वडरगे रोड परिसरातील नागरिकांच्या पाठीशी आहोत। आताच मी सांगितलं की येत्या 4 तारखेला आम्ही सर्वसाधारण सभा घेतलेली आहे जी त्यामध्ये दफनभूमी आणि कचरा डेपो आरक्षण रद्द व्हावं म्हणून हा आम्ही विषय घेतलेला आहे आणि तो एकमतानं आम्ही मंजूर करू।